शहराची वाढती वाहतूक कोंडी, वाढते अपघात यावर ठोस अशा उपाययोजना झाल्या पाहिजेत असा विचार करून शहरातून जाणारे 2 उड्डाणपुलाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता। पण मागील 7 वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने उड्डाणपुलाच्या कामाला विलंब होत होता। तरी देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी उड्डाणपूल उभारणीच्या कामाचा पाठपुरावा चालूच ठेवला होता। आता उड्डाणपूल उभारणीच्या कामाला गती आली असून उड्डाणपूल उभारणीसाठी निधी देखील तरतूद करण्यात आला आहे। पण प्रस्तावित उड्डाणपुलाची संपूर्ण जमीन अधिग्रहण झाल्याशिवाय निविदा काढता येणार नाही अशी अट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून घालण्यात आली होती। 15 मे पर्यंत उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही पालिका आयुक्तांकडून देण्यात आली होती। त्याचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी मंगळवारी आमदार विजयकुमार देशमुख आणि शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पुन्हा पालिका आयुक्तांची भेट घेऊन उड्डाणपुलाच्या कामाची प्रगती जाणून घेतली। उड्डाणपूल जमीन अधिग्रहणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून जून महिन्यात उड्डाणपुलासाठीची जमीन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याकडे सुपूर्द करण्यात येईल असा विश्वास पालिका आयुक्तांनी आमदार विजयकुमार देशमुख यांना दिला आहे। पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, जून महिन्यात जमीन अधिग्रहण झाल्यानंतर जुलै महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाची निविदा निघेल असा विश्वास यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला। सोलापूर शहराच्या ज्या वाढते वर्दळ बघितलं असताना किंवा गाड्यांचं वाहतूक बघितलं असताना सातत्यानं सगळ्या चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला रस्ते जाम होत असतात। त्यामुळं आपण 7 वर्षापूर्वी आपले माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांनी आपल्याला 2 उड्डाणपुलांची मंजुरी दिली होती। त्याचं काम आज तगायचं म्हणजे जमीन ॲक्विजिशन करायचं काम चालू होतं। आता ती शेवटच्या टप्प्यात आहे। मला असं वाटतं की त्यांनी आज अधिकारी सांगितले की नॅशनल हायवेचे जूनच्या 15 तारखेनंतर त्याचं टेंडर निघणार आहे आणि ही आपल्या सगळ्याला खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की टेंडर निघालं तर कामाला सुरुवात होईल।